नमस्कार, मी ऋषी देसाई. आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. आनंदवारीची महावारी ही आता अखेरच्या क्षणासाठी समीप आलेली आहे. कारण बाजीरावाच्या रिंगणाच्या शेजारी आता पंढरपुरी विसावा येणार आहे. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुरायांच्या जयघोषात आज रिंगण सोहळा पार पडला. माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं, तर तुकोबांचंही उभं रिंगण सोहळा पार पडला. बाजीरावाची विहीर इथे हा रिंगण सोहळा रंगला होता. माऊलींचं हे चौथं आणि अखेरचं गोल रिंगण होतं. दरम्यान उद्या माऊलींचं आणि तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण पार पडेल. पंढरीच्या वारीला निघालेल्या वैष्णवांचा मेळा आज वाखरीमध्ये भरतोय. माऊली तुकोबांसह इतर पालख्याही आज वाखरीत मुक्कामी असणार आहे. गोल रिंगण सोहळ्यापूर्वी बाजीरावाच्या विहिरीमध्ये कसं दृश्य असतं? बाजीरावच्या विहीरचं हे जे रिंगण आहे खूप वेगळं असतं. प्रत्येक वारकऱ्याला याची खूप उत्सुकता असते आणि म्हणूनच या उभ्या रिंगणाबरोबरच आपण बघू शकतो की या बाजूला जे आहे गोल रिंगणाचा सोहळा होतो आणि उभं रिंगण झाल्यानंतर गोल रिंगणाची जी काही तयारी असते, संपूर्ण परिसर हा वारकऱ्यांनी इथे आपल्याला भरलेला दिसतो आहे. पोलीस यंत्रणा इथे विशेष करून कामाला लागलेली आहे. संघटनांचे विविध पदाधिकारी असतील किंवा स्वयंसेवक असतील, या ठिकाणची गर्दी, कारण या ठिकाणी साधारणतः 1.5 ते 2 लाख भाविक या रिंगणाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी या ठिकाणी आवर्जून येत असतात. म्हणूनच हा सगळा परिसर सध्या भाविकांनी आपल्याला इथे भरलेला दिसतो आहे. एकूणच दोन्हीही रिंगण, उभं रिंगण असेल किंवा गोल रिंगण असेल, या दोन्ही रिंगणाचा एकत्रित अनुभव, एकत्रित हा सगळा आनंद घेण्यासाठी बाजीरावची विहीर वाखरीतलं हे जे ठिकाण आहे, वारीतल्या संपूर्ण या प्रवासामधलं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणूनच वारकऱ्यांची मांदियाळी तर इथे असतेच असते, मात्र इतर भाविकही इथे आवर्जून या वाखरीमध्ये आपल्याला हजेरी लावताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, वाखरी. तुकोबांच्या पालखीचं वाखरीमध्ये आगमन झालं आणि त्याच क्षणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वानंही माऊलींना प्रदक्षिणा घालण्यासाठी रिंगण सुरू केलं. संत तुकोबा आणि माऊलींच्या भेटीचा हा अनोखा नजराणा टिपलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. वाखरीमध्ये आहोत आणि वाखरीमध्ये आपण आता बघू शकतो की तुकोबांची पालखी जी आहे या बाजूला आपल्याला दिसते आहे. दोन्ही पालख्या एकाच ठिकाणी येण्याचा हा दुर्मिळ क्षण आहे की जेथे बाजीरावची विहीर आहे या ठिकाणी तुकोबांच्या पालखीतही रिंगण होतं आणि माऊलींची जी पालखी आहे तिथेही रिंगण होतं. मात्र हा जो योगायोग आहे, आपल्याला माहिती आहे की तोंडले भोंडले इथं माऊलींची आणि सोपानदेवांची भेट होते, मात्र तुकोबांची पालखी आणि माऊलींची पालखी हा एकत्र येण्याचा जो क्षण आहे तो इथे वाखरीमध्ये आपल्याला होताना दिसतो आहे. तुकोबांची पालखी या बाजूला आपल्याला दिसते आहे, तर आपण जर या बाजूला बघितलं ती माऊलींची पालखी आपल्याला दिसते आहे. माऊलींचे अश्व रिंगणासाठी सज्ज होताना आपल्याला इथे दिसत आहेत. संपूर्ण परिसर माऊलीच्या गजरानं इथे होता आणि हे माऊलींचं रिंगणही आपल्याला आता बघायला मिळत आहे. हा जो क्षण आहे, माऊलींचे अश्व धावताना आपल्याला दिसत आहेत. माऊलींचा अश्व ज्या वेगाने इथे धावतो आहे त्या अश्वाचं हे रिंगण, गोल रिंगण, हे दोन्ही अश्व आपल्याला इथे मोठ्या दिमाखाने धावताना आपल्याला दिसत आहेत. एक माऊलींचा अश्व आहे आणि दुसऱ्या अश्वावर जो आहे तो तोफदार आपल्याला दिसतो आहे. चौथा रिंगण आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं, हे चौथं रिंगण आहे. हा जो अश्व आहे माऊलींचा, 3 प्रदक्षिणा इथे घातल्या जातात. मात्र तत्पूर्वीची ही जी सगळी संपूर्ण तयारी आहे, संपूर्ण वारकरी आहेत, संपूर्ण दिंडीक आहेत, याच मैदानाला संपूर्ण साधारणतः 10 ते 15 एकरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी पाऊल ठेवायला जागा आपल्याला दिसत नाही. संपूर्ण परिसर हा वारकऱ्यांनी तुडुंब भरलेला आहे आणि माऊलींचा अश्व जो आहे, या दोन्हीही अश्व ज्या वेगाने इथे आपल्याला प्रदक्षिणा घालताना दिसत आहेत, हाच क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी प्रत्येक भाविक, इथे आलेला प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक हा आतुरलेला आहे, तितकाच आतुर झालेला आहे. म्हणूनच माऊलींच्या पालखीतलं हे चौथं आणि अखेरचं गोल रिंगण जे आहे ते इथं आपण अनुभवलेलं आहे. याच क्षणाची प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक जो वाखरीतला रिंगण आहे, या वाखरीतला रिंगणाला
अत्यंत भव्यपणा का आहे, अत्यंत मोठं रिंगण हे का समजलं जातं, त्याचा साक्षात्कार आपल्याला या ठिकाणी आपल्याला अनुभवताना दिसताना बघायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, वाखरी. आपण या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अलंकापुरी ती पंढरपुरी, भारावली आसमंत आणि उरली चराचरी, अशीच आज माऊलींची अवस्था झाली आहे. प्रत्येक मनात माऊली आणि देहात माऊली आणि चराचरात माऊली, असं हे सगळं वातावरण आहे. आज बाजीरावाच्या रिंगण इथे घडलेला जो सोहळा असतो तो खरं तर त्याची ख्याती काय सांगू, भीमसेनजींचे शब्द आहेत ते खरे ठरावे, ते खरे उरावे, असाही सगळा प्रसंग असतो. काय सांगाल? ऋषी, अवघ्या संतांचा सगळा मेळा वाखरीमध्ये जमणं हा खरंच एक खूप मोठा योग आहे. खूप भाविक जे आहेत या सोहळ्यासाठी आसुसलेले असतात, आतुरतेने वाट बघत असतात. आणि वाखरीमध्ये संत माऊलींची पालखी असेल, तुकोबांची पालखी असेल, सोपानदेवांची पालखी असेल किंवा महाराष्ट्रातल्या परराज्यातल्या कानाकोपऱ्यातलं येणाऱ्या सर्व पालख्या वाखरीमध्ये एकत्र येतात. आपल्याला माहिती आहे की त्यामुळेच वाखरीचं रिंगण, वाखरीमधले आज सगळी मिळून 3 रिंगण पार पडली. त्याच्यामध्ये तुकोबारायांचं उभं रिंगण असेल किंवा माऊलींचं गोल रिंगण असेल, माऊलींचंच उभं रिंगण असेल, असा त्रिवेणी संगम रिंगणांचा इथे वाखरीवासियांना, इथे वाखरीमध्ये सर्व वारकऱ्यांना अनुभवायला मिळाला, बघायला मिळाला. त्यामुळे आजचा हा वैष्णवांचा मेळा जो आहे, साधारण इथे 5 ते 6 लाख भाविक या मैदानावर उपस्थित असतील. मैदान जे आहे आपल्याला माहिती आहे खूप भव्य दिव्य आहे आणि म्हणूनच की काय एवढा सगळा वैष्णवांचा मेळा एकत्र जमलेला पाहून, एवढे सगळे भाविक एकत्र जमलेले बघून इथले जे अश्वपण आहेत त्या अश्वांचा आजचा जो काही उत्साह होता तो अगदी बघण्यासारखा होता. म्हणूनच या हे जे रिंगण रंगरप तुकोबांची पालखी इथनं मार्गस्थ होत असताना माऊलींच्या अश्वाने इथे वेगाने इथे आपलं रिंगण पूर्ण करण्यासाठी धाव घेतली आणि तो दोन्हीही क्षण आपल्याच डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी प्रत्येक वारकरी हे अत्यंत आनंदून गेलेले होते. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा अनुभवताना आज खूप एक वेगळ्या प्रकारचं समाधान इथे प्रत्येक वारकऱ्याला आज बघायला मिळालं. नक्कीच प्रशांत, या निमित्तानं तुमच्यासोबत काही वारकरी आपल्याला दिसत आहेत. खरं तर वारकऱ्यांच्या दृष्टीने आता उद्याचा फक्त एक दिवस उरला आहे, काही घटिकाच उरल्या आहेत आणि त्यानंतर ज्याच्यासाठी पायपीट चाललेली असते, ज्याच्यासाठी माऊलींचा आघोष असतो, मनातल्या मृदुंगांचा आणि देहाच्या टाळ झालेला असतो, या सगळ्यांचं सुंदर समीप जो क्षण आहे तो म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेणं, कळसाचं दर्शन घेणं. काही क्षण उरले आहेत, त्यांच्या भावना कशा आहेत या क्षणाला? वारकरी आहेत आपल्यासोबत, वाखरीमध्ये आहोत आणि आता काही अंतरावर अगदी 1 दिवसानंतर सगळे हे वैष्णवांचा मेळा आहे. प्रत्येक वारकरी जे आहेत पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. जाणून घेऊयात हे काय भावना आहेत. माऊली, सांगाल काय वाटतंय आज? खूप आनंदाचा आणि खूप भारी सोहळा आहे. हा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे आणि या वैष्णवांचा मेळा आणि मी त्याच्यात सहभागी आहे. संपूर्ण वैष्णव याच्यात सहभागी आहे. आयुष्यभर न विसरण्यासारखा हा क्षण आज पाहायला मिळाला. आनंदाचा मेळावा आहे. दर्शनाला जात असताना आनंद होत आहे आणि असा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी जो आहे सगळ्या आतुरतेने आता दर्शनाची आम्हाला वाट लागलेली आहे. बोला, काय वाटतंय आज? आनंद वाटतोय आम्हाला. असं दरवर्षीप्रमाणे नेहमी क्षेत्रावर वारीला असं माझं 2 शब्द बोलू ना. आम्हाला वारीला येऊन खूप आनंद वाटत आहे आणि अशीच वारी नेहमी आमच्या जीवनात यावी हीच एक ईश्वरांनी प्रार्थना. एखादा अभंग म्हणू शकतो ना. महाराज वाखरीतही टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींना अभिवादन करण्यात आलं. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. तुकारामचा हा गजर आहे. वाखरीमध्ये माऊलींच्या अश्वाचं शेवटचं अखेरचं गोल रिंगण रंगल्यानंतर
वारकरी मंडळी माऊलींना ही मानवंदना देत आहेत, माऊलींना अभिवादन करतायत। हा जो काही आपण ताल बघतो आहोत माऊलींचा, टाळ आणि मृदुंगाचा जो काही इथे संगम झालेला दिसतो, दोन्हीही टाळ आणि मृदुंगाची इथे अशी काही गट्टी जमते की हे जो काही आनंद आहे, हा आनंद तुम्ही प्रत्येकजण, आपण आपल्यापैकी प्रत्येकजण हा जो काही आपण अनुभवतो आहोत तो डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासारखंच आहे। कारण ज्या क्षणी माऊलींचं हे रिंगण पूर्ण होतं, गोल रिंगण पूर्ण होतं, त्यानंतर माऊलींना दिलेली हे खास मानवंदन असल्यामुळे तालबद्ध ठेका आपल्याला दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही। असं हे अनोखं दृश्य असतं की ज्या ठिकाणी मृदुंगवादक मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने ताल धरतात, ठेका धरतात। कारण हे विनेकरी जे असतात, आता आपण बघतो की विनेकरी माऊलींच्या पादुकांना इथे प्रदक्षिणा घालतायत वेगाने। यामध्ये तरुण मंडळी असतील, मोठे ज्येष्ठ नागरिक असतील, मात्र पंढरपूर नजीक आलेला आहे, वाखरीमध्ये पालखी आज मुक्कामी आहे आणि त्याचाच हा सगळ्या पालख्या इथे एकत्र जमत आहेत आणि म्हणूनच माऊलींसाठी खास मानवंदना आहे। ही मानवंदना बघून आपण या भूलोकी एकदम हा जो काही आनंद आपण प्रत्येकजण अनुभवतो आहोत, वारकऱ्यांचा हा जोश अनुभवतो आहोत, हा उत्साह, हा आनंद, हाच अनुभवण्यासाठी वारीमध्ये प्रत्येकजण हा सहभागी होताना दिसतो। व्हिडिओ संदेश बाईकरसह प्रशांत नाथपुरे, झी मीडिया, वाखरी। यावर्षी 10 ते 12 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। यावर्षी पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीसाठी राहण्याची सोय नदीच्या पलीकडे तीरावर करण्यात आली आहे। यासाठी प्रशासनानं नदीच्या पलीकडील तीरावरील 65 एकर जागा ठेवली आहे। या 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी रस्ते, स्वच्छगृह, विजेची सोय आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा देणं गरजेचं होतं, त्यांना व्यवस्था करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्या चंद्रभागेच्या दुसऱ्या तीरावरतीच आपण 65 एकरचा प्लॉट शासकीय जमिनीचा जो आहे तो पूर्णपणे डेव्हलप केला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण एरिया हा आपण रोल केलेला आहे, त्याच्यावरती पूर्णपणे मुरुम टाकून दबाई करून तिथं पाऊस आला तरी पाणी साचणार नाही अशा तऱ्हेची व्यवस्था केलेली आहे। तिथे रोड्सची चांगली व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर लाईट असेल, पूर्णपणे पिण्याचं पाण्याची नळाच्याद्वारे पुरवठा असेल आणि टॉयलेट्स असतील। या सर्व गोष्टी यासाठी दिलेल्या आहेत की भाविक जे येतात, वारकरी जे येतात, त्यांना पंढरपूरमध्ये राहण्याचं एक व्यवस्थित ठिकाण असावं, त्यांना स्वच्छता करण्याचं एक ठिकाण असावं, जेणेकरून आल्यानंतर एक हक्काचं ठिकाण त्यासाठी राहून कुठेही अस्वच्छता मारणार नाही आणि त्याचबरोबर त्यांना दर्शन पण घेता येईल अशा दृष्टीने आपण तिथे ठिकाण तयार केलेलं आहे। ठिकठिकाणचे ग्रामस्थ वारकऱ्यांचे सेवेकरी बनतात। एका नवदाम्पत्यानं तर वारकऱ्यांना जिलेबीचं जेवण देत आपल्या परीनं वारकऱ्यांची सेवा केली। या दाम्पत्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नाथपुरे यांनी। सगळ्या वारकऱ्यांना त्या ठिकाणचे जे गावकरी आहेत, त्या ठिकाणचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, हे आपल्या हातून काहीतरी या वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणून झटत असतात, प्रयत्न करत असतात। आपल्यासोबत आहेत, कारण ज्या ठिकाणी ही दिंडी आहे त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत। बघूयात काय आजचा मेनू आहे आणि काय सगळा माहोल आहे। आज पिठलं, जिलेबी आणि चपाती असा मेनू आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या पण वर्षी वारकऱ्यांना जेवणाचा स्वाद घेत असतो। त्यांच्याबरोबर संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि आम्ही सर्वच मित्र कंपन्यांमध्ये याचा स्वाद घेत असतो, त्यांना जेवण वाढण्याचा आनंद घेत असतो। लग्नानंतरचं पहिलीच पंगत आहे ही, त्यामुळे आपण ज्यावेळेस नवीन घरी नवीन मुलगी राहायला जाते, त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याची ही पहिलीच वेळ आहे। काय अनुभव आहे आणि काय करतेस आज? खूप छान अनुभव आहे। लग्नानंतर ही माझी पहिलीच वारी आहे, त्यामुळे मी सगळ्याचा खूप जास्त चांगला आनंद घेऊ शकते। त्या सगळ्यांना जेवायला वाढून परत त्यांच्यासोबत भजनात वगैरे रमून असा मी चांगला आनंद घेऊ शकते। जेवण साधंच असतं पण तरी ते खूप आनंदाने जेवतात सगळे वारकरी, त्यामुळे खूप छान वाटतं त्यांच्यासोबत वेळ घालवायला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।